शिवाबद्दल विश्वास वाटत होता। हा पुढे काही ना काहीतरी मोठं करणार असं सतत वाटायचं। आणि त्याच्या आयुष्यात एवढं सगळं होऊन सुद्धा त्याने हार नाही मानला, हे विशेष। आई भाऊ जरा बोलायचं होतं। आशू, आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। तू जो काही निर्णय घेतलास तो पूर्ण विचार करूनच घेतला असशील। आणि आम्ही सगळ्यांशी बोललोय सुद्धा याबद्दल। आणि शिवा, तुला गिल्ट वाटून घ्यायची काही गरज नाहीये। मुळात देशपांडेंनी आशूचं म्हणणं मान्य करायला हवं होतं। इतक्या साध्या गोष्टींवर जर ते खटके उडत असतील तर पुढे जाऊन त्यांच्याबरोबर काम करताना खूप अडचणी येऊ शकतात। बरोबर आहे। आणि आपण शिवाची बाजू नाही घेणार तर कोण घेणार ना? आणि सगळ्यांनाही कळायला हवं। शिवा, सीताई भाऊ, रॉकी बद्दल पण काही गोष्टी कळल्या आहेत। म्हणजे हा सगळा हट्ट ना माझा होता। आशूची यात काही चूक नाही, तो मला फक्त मदत करत होता मनापासून। आपण तिच्यावर आधीच विश्वास ठेवायला हवा होता। मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की शिवावर मी आधी विश्वास का नाही ठेवू शकलो। ती जे काही बोलते ते बरोबर आहे। आणि रॉकी बद्दल पण घरातल्यांना सगळ्यांना समजून सांगावं लागेल। मी बोलते ना, उर्मिलाशी बोलेन। सीताई, आणि मी संपदाशी बोलायचं ठरवलंय। मला कळतंय की जरा रिस्क आहे, ट्रिगर होणार आहेत गोष्टी, पण भाऊ सीताई, कधी ना कधीतरी आपल्याला हे सगळं फेस करावं लागेल ना। काय ग दिव्या, हे सगळं घेऊन कुठे चाललीस तू? आता हे नवीन नाटक काय तुझे? आजी, तू अगदी बरोबर म्हणालीस। पप्पांचं नाव लावायची सुद्धा लायकी नाहीये माझी। अगं दिव्या, काय बोलतेस तू? थांब बाई, आज मला बोलू दे। माझ्या आयुष्यात सगळं मिळालं होतं मला। तुझ्यासारखी धाडसी आजी, तुझ्यासारखी गोड आई, शिवासारखी समजूतदार लहान बहीण। तुम्ही इतकं चांगलं स्थळ शोधून आणलं होतं माझ्यासाठी, आणि मी काय केलं? पळून गेले। मी चंदन सोबत गेले, ही एकमेव गोष्ट मी अशी केली जी मी चुकीची नाही केली असं मला वाटतं। कारण चंदन व्यक्ती खूप चांगला आहे, पण त्याच्यासोबत जाण्याचं कारण माझं चुकीचंच होतं। त्याच्या खोट्या आभासी जगाला भोवले मी। त्यांनी ते नाटक संपवलं आणि मी त्याला सोडून दिलं। त्यांनी माफी मागितली, पश्चाताप केला, माझ्यासोबत परत उभा राहिला। आणि मी काय केलं? मी जे समजून घ्यायला हवं होतं, जे मला कळायला हवं होतं की त्यांनी हे जे सगळं केलं ते माझ्यासाठी केलं, आमच्या प्रेमासाठी केलं, पण नाही। मी काय केलं तर मी परत परत त्याचा विश्वासघात केला। तोवर त्याला त्रास दिला जोवर त्याचा प्रेमावरून विश्वासच उडून गेला नाही। ह्या सगळ्यात मी माझं स्वतःच नुकसान करून घेतलं। मला कळलंच नाही मी काय करते। तो परत उभा राहिला, स्वतःच्या पायावर सगळं केलं त्याने, मी नसून सुद्धा। मला कळलंच नाही की या सगळ्यात त्याला माझी नाही, मला त्याची गरज होती। शिवा घराची इज्जत वाचवण्यासाठी मंडपात उभी राहिली, नाहीतर माझ्यासाठी ती आपलं प्रेम विसरून जायला तयार होती एका पायावर। आणि मी तिलाच दोषी ठरवलं। अशी बहीण कुठे मिळेल आई? आई, तू नेहमी सावरून घेतलंस मला। तुझे दागिने, घरातले पैसे, काय काय नाही केलंस माझ्यासाठी। आणि शेवटी माझ्या या हवासाने मला एकटं पडलं। शेवटी पैसाही उरला नाही,
तरी मी झुकले नाही. कचरा असलेलं अन्न खाल्लं पण माफी मागितली नाही. अगं ते माझ्याकडे थोडे एक्स्ट्रा पैसे होते ना, म्हटलं इथे ठेवूया, सेफ राहतील ना. बावळट समजतोयस का स्वतः आहेस? कपाटातून पैसे काढलेस ना, ते बघितले मी. निदान खोटं तरी बोलू नकोस. हा हा घेतले मी थोडे पैसे, तर काय बिघडलं एवढं? तुझा नवराच आहे ना मी, माझाही हक्क आहे. हक्क आहे ना, मग हक्काने मागून घे. चोरतोयस कशाला? ए चोरलेलं नाहीये ना मी. ही खोली माझी पण आहे, मी घेऊ शकतो इथून पैसे. मग पैसे मागून घेता येतात, चोरायची गरज नसते. आणि काय झालंय तुला, असं का वागतोयस? एक मिनिट, मागच्या वेळेस कपाटातून पैसे गायब झाले होते, ते तूच चोरले होतेस ना? अरे निर्लज्ज, लाज नाही वाटत तुला? तोंड सांभाळून बोला. गप्प बस. अरे काय काय गप्प बस? अरे आतापर्यंत मी तुझ्यासाठी काय नाही केलंय? तुझ्यासाठी मी घर सोडलं, हाल केले स्वतःचे. अजून काय करायला हवंय? आणि मग त्या बदल्यात थोडे पैसे घेतले तर बिघडलं कुठे? जाऊ दे, मी कशाला भांडतोय? तुझे पैसे आहेत ना, तूच ठेव तुझ्याकडे. हा